आता दिसतेय का स्क्रीन? हॅलो माधवी सर दिसते दिसते का? सर. ओके ओके. विद्यार्थी मित्र हो, आपल्या प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या या ऑनलाईन लेक्चर सिरीज मधल्या आर्थिक विचारांचा इतिहास भाग 2 यामध्ये आपण आज पाहतोय महात्मा गांधी आणि त्यांचे आर्थिक विचार. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महात्मा गांधींना जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला महात्मा गांधींनी नेमके देशाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कोणते कोणते विचार मांडले हे प्रामुख्याने आपण या अभ्यास घटकांमधून शिकणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना आपण महात्मा गांधी असा आदराने म्हणतो, महात्मा ही पदवी आपण त्यांना दिली. यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 1869 हा त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर म्हणून आपण गांधी जयंती म्हणून साजरी करतो. आणि 30 जानेवारी 1948 मध्ये त्यांचं निधन झालं. हा साधारणपणे 2 आकडे तरी आपल्या लक्षात असले पाहिजे, त्यांचा जन्म आणि मृत्यू. ओके. महात्मा गांधींना वेगळं काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही, तरी सुद्धा जाता जाता महात्मा गांधी जी आपल्याला माहिती आहे ते स्वातंत्र्य संग्रामाच्या अनुषंगाने एक प्रमुख नेते म्हणून त्यांना आपण पाहतो. पण त्याचबरोबर महात्मा गांधी एक जागतिक स्तरावरचे ख्याती प्राप्त असलेले तत्वज्ञ होते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. महात्मा गांधी या नावाने त्यांना जगभर ओळखलं जातं. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. खरं तर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना पहिल्यांदा महात्मा ही पदवी दिली. भारताचे राष्ट्रपिता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. भारतातील अनेक लोक त्यांना खरं तर प्रेमाने बापू असं आपण म्हणून ओळखतो. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींचा उल्लेख केला. ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आपल्याला फक्त माहिती आहे की महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो, मात्र त्या पाठीमागे नेमक्या कोणत्या कोणत्या महनीय व्यक्तींनी त्यांचा तसा उल्लेख केला हेही आपल्या लक्षात असणं या निमित्तानं गरजेचं आहे. गांधींनी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. सविनय सत्याग्रहाच्या माध्यमातून ब्रिटिश गव्हर्नमेंटला असहकाराचं एक आंदोलन त्यांनी देशभर चालवलं. सविनय कायदेभंगाचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो. सविनय सत्याग्रह असं त्याला म्हणूया. आणि त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा आपण गांधी जयंती म्हणून भारतातच नव्हे तर जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय ज्याला आपण अहिंसा दिवस म्हणून तो साजरा केला जातो. खरं तर असहकार आणि अहिंसेच्या तत्वावरती आधारित सत्याग्रहाचा उपयोग करून गांधींनी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील भारतीयांच्या नागरी हक्क त्यांना मिळवून देण्याकरिता लढा दिला. आणि 1915 मध्ये भारतामध्ये ते आल्यानंतर चंपारण्यमधील शेतकऱ्यांच्या जुलमी कराच्या संदर्भामध्ये जमीनदारांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं. आणि सन 1991 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्र सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचा सन्मान हक्क, सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरामध्ये चळवळ चालू केली. गांधी आजीवन सांप्रदायिकतावादाचे, ज्याला आपण संप्रदायावर राजकारण करणं असं म्हणतो, याचा विरोध हे सुरुवातीपासून करत आले. ते खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. देशाचा कुठलाही धर्म किंवा कुठलाही पंथ असा राहिला नाही की ज्यांचा गांधींचा संबंध आला नाही. खरं तर देशामध्ये ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे सुद्धा नेते बनले. इसवी सन 1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराच्या विरोधामध्ये हजारो भारतीयांचे 400 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 250 मैल इतक्या लांबीची दांडी यात्रा ही त्यांनी काढली. त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. इसवी सन 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये भारत छोडो आंदोलन चालू केलं. या आणि अशासारख्या अनेक कारणांनी भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला हा त्यांचा नेतृत्व
हे भारतीयांना मिळालं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वाचा पुरस्कार केला. स्वतःही याच तत्वानुसार जगल्याने इतरांनाही तसं करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी खेड्यांना खऱ्या अर्थानं भारताच्या आर्थिक विकासाचं मूळ म्हणून पाहिलं. त्यांनी स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ब्रिटनमधील चर्चिल यांनी 1930 साली त्यांना अर्धनग्न फकीर म्हणून जेव्हा त्यांची निर्वत्सना केली त्यावेळेला स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राणी होती. आणि अशा प्रकारचा एक नेता भारतीयांचं नेतृत्व करतो अशी अवहेलना ही त्यांच्या पदरी पडली होती. भारतीयांना हे त्याची जाण आहे. आणि म्हणून महात्मा गांधींच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला यासारख्या बारकाव्याच्या बाबी या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. याचं कारण असं, महात्मा गांधींचं भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं असं योगदान आहे. खर तर महात्मा गांधींच्या शेवटच्या कारकिर्दीमध्ये भारत पाकिस्तान जी फाळणी झाली, ह्या फाळणीच्या विविध प्रकारच्या कारणांमुळे फाळणीमुळे ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या, भोगाव्या लागल्या, याला व्यतीत होऊन गांधींनी हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्याकरता प्रयत्न केले. आणि म्हणून गांधींच्या या सगळ्या भारताच्या विरोधात गांधींनी अशा प्रकारचा पाकिस्तान फाळणीचा निर्णय घेतला. पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारचे मदत देऊ केली. आणि याचा राग मनामध्ये ठेवून नथुराम गोडसे या एका माथे फिरुणे असं आपण त्याला म्हणूया, की ज्याने कुठलाही त्याच्या योगदानाचा विचार न करता, त्यांच्या त्यागाचा विचार न करता संकुचित विचाराने त्यांची हत्या केली, अशा प्रकारचं चित्र आपल्याला इतिहासातून पाहायला मिळतं. आपण आता जाणार आहोत महात्मा गांधींच्या आर्थिक विचाराकडे. महात्मा गांधींची थोडक्यामध्ये ओळख आपण करून घेतल्यानंतर, महात्मा गांधी यांनी मांडलेलं अर्थशास्त्र हे मुळात नैतिक आणि सामाजिक तत्वावरती आधारित आहे. त्यांनी मांडलेलं अर्थशास्त्र हे प्राचीन अर्थशास्त्राशी जोडलं जातं. भलेही खरं तर ते अर्थशास्त्राच्या परिभाषेमध्ये मांडलं गेलेलं नसलं, म्हणजे त्यांचे आर्थिक विचार म्हणून जरी आपल्याला अभ्यासाला मिळत नसले तरी सुद्धा त्यांनी मांडलेले जे व्यावहारिक ज्ञान आहे हे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता ते अर्थशास्त्र, गांधींचं अर्थशास्त्र म्हणजे समाजव्यापी अशा स्वरूपाचं अर्थशास्त्र म्हणून आपल्याला त्याकडे पाहता येतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे जे काही व्यवहार आपल्याला करावे लागतात त्या व्यवहारांमध्ये महात्मा गांधी यांनी घालून दिलेलं नीतिशास्त्र, महात्मा गांधींनी घालून दिलेलं समाजशास्त्र याच्याशी प्रत्येकाच्या जीवनातलं व्यवहार आणि व्यवहाराचं आर्थिक नातं हे त्यांनी जोडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर यामागे आपण साधन सामुग्रीचे राखणदार आहोत, म्हणजे आपण विश्वस्त आहोत. आपण या ठिकाणी कुठलेही मालक म्हणून राहण्यापेक्षा आपण निसर्गाने दिलेल्या साधन संपत्तीचे रखवालदार आहोत. अशा भूमिकेतून आपण सगळ्यांना सारख्या पद्धतीची वागणूक देऊन सगळ्यांना ती साधन संपत्ती उपभोगण्याचा, ते आनंदी जीवन जगण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. हे खरं तर गांधींचा एक नैतिक विचार होता. आणि म्हणून महात्मा गांधींनी मांडलेली विश्वाची, ज्याला विश्वस्ताची जी कल्पना आहे, ज्याला आपण मी कोणाच्या तरी वतीनं इथं काम करायला आलोय अशा प्रकारची जी विश्वस्ताची भूमिका आहे, ह्या भूमिकेतून आध्यात्मिक जगणं हे त्यांना या ठिकाणी मांडायचं होतं. खरं तर महात्मा गांधींनी स्वदेशीच्या धरलेल्या आग्रहामागे प्रमुख उद्देश काय होता, तर भारतातला उद्योग, भारतातला व्यापार हा वाढला पाहिजे आणि भारतातल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा त्यांच्या स्वदेशीचा जो नारा त्यांनी दिला होता या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. आता ही सगळी बाब आपण बघितल्यानंतर महात्मा गांधींनी उद्योगांच्या संदर्भामध्ये, यांत्रिकीकरणाच्या संदर्भामध्ये, ग्रामोद्योग आणि विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये जे आपले विचार मांडले त्या विचारांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. खरं तर महात्मा गांधींचा मोठ्या उद्योगांना तात्विक विरोध होता. म्हणजे मोठे उद्योग देशामध्ये उभे राहिले पाहिजेत ही भूमिका त्यांच्यामध्ये होती. मात्र त्यामध्ये अट एवढीच होती की या सगळ्या मोठ्या उद्योगांच्या मध्ये
लहान उद्योग नष्ट होणार नाहीत याची काळजी देशाच्या औद्योगिकीकरणाच्या प्रसंगी आपल्याला घ्यायला पाहिजे. मोठ्या उद्योगांना आपण जेव्हा स्वागत करू, मोठ्या उद्योगांची ज्यावेळेला उभारणी करू, त्यावेळेला देशामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये असणारे कुटीर उद्योजक, लघु उद्योजक, हस्तकला उद्योजक हे नामशेष होणार नाहीत याची काळजी प्राधान्याने घ्यायला पाहिजे. कारण या उद्योगांमध्ये गुंतलेला कोट्यावधीचा लोकसंख्येचा वर्ग हा आपल्याला बघायला मिळतो. आणि मग अशा मोठ्या उद्योगांच्यामुळे या उद्योगांच्यावरती जर कुऱ्हाड कोसळली तर निश्चितपणे देशामध्ये बेरोजगारीचं तांडव उभं राहील. या कल्पनेनुसारच त्यांनी मोठ्या उद्योगांच्या यांत्रिकीकरणाला प्रामुख्याने विरोध केला. मोठ्या उद्योगांच्या मध्ये मोठी मोठी यंत्रसामग्री, नवनवीन तंत्रज्ञान जर वापरलं गेलं तर लोकांच्या हाताचं काम यंत्र घेतील, लोकांच्या हाताचं काम नवीन तंत्रज्ञान घेईल. आणि म्हणून अशा मोठ्या उद्योगांना, त्यातल्या यांत्रिकीकरणाला गांधींचा विरोध होता. गांधींच्या अर्थरचनेमध्ये यंत्र निषेध नव्हता, समृद्धीचा सुद्धा निषेध नव्हता. मात्र समृद्धीसाठी एक सगळ्यात महत्वाचं स्लोगन त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला इथं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं होतं, देशामध्ये जी समृद्धी घडवून आणायची आहे त्या समृद्धीसाठी विज्ञानाच्या रथाला बाजाराचा घोडा लावला जाऊ नये. म्हणजे काय, देशामध्ये जो जो काही विकास होतोय त्या विकासाचा अवलंब जेव्हा आम्ही आमच्या विकासाकरता, आमच्या समृद्धीसाठी करणार आहोत, त्यावेळेला तोच विकास आमच्या विनाशाला कारणीभूत ठरू नये, बाजाराच्या माध्यमातून आमची सर्वसामान्यांची लूट होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी हा शब्दप्रयोग वापरलाय. तो म्हणजे समृद्धीसाठी विज्ञानाच्या रथाला बाजाराचा घोडा जोडला जाऊ नये. म्हणजे बाजाराच्या भूमिका डोळ्यापुढे ठेवून, बाजार म्हणजे नफा कमवणं, आणि नफा कमवणं म्हटल्यानंतर बाकीच्यांचा विचार न करता फक्त नफा कमवणं या स्वार्थी वृत्तीने कदाचित हा भारताचा होणारा विकास हा आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. आणि म्हणून अर्थकारण हे अनर्थाचे मूळ ठरू नये. अर्थकारण करायचंय ते कल्याणासाठी, मात्र ते अनर्थकारी ठरू नये अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा इशारा हा गांधींनी दिलेला आपल्याला बघायला मिळतो. विकासाच्या बाबतीमध्ये आग्रही होतेच, मात्र हा विकास करताना आपल्या देशातील लोकांना बरोबर घेऊन, आपल्या देशातील लोकांच्या हाताला काम देऊन आणि चिरकाल टिकणारा विकास करायचा असेल तर आपल्याला खेडी समृद्ध केली पाहिजे, ही भूमिका खरं तर गांधींनी मांडली. माणसाला म्हणजे मनुष्याला उपकरणाचं स्वरूप येऊ नये, तो साधन बनता कामा नये, तर तो साध्य राहावा. ज्याच्यासाठी आपल्याला आर्थिक विकास करायचा आहे ही भूमिका प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. त्याचा वापर करून घेऊन त्याला मोकळं सोडणं हे योग्य होणार नाही. आणि म्हणून मनुष्याला साधन बनवण्यापेक्षा मनुष्याला साध्य बनवा. आपण देशाच्या आर्थिक विकासामध्ये जे साध्य करतोय ते कोणासाठी करतोय हे आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. म्हणजे विकास कोणासाठी आहे, विकास लोकांच्यासाठी. आणि त्या विकासाची फळं जर लोकांना चाकायला मिळणार नसतील, त्या विकासापासून लोक जर बाजूला राहणार असतील, तर असा विकास भारताच्या कामाचा नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात, माणसाला उपकरणाचं स्वरूप येता कामा नये. खरं तर माणसाच्या उपकरण ही माणसाच्या विकासाकरता वापरली गेली पाहिजे. त्यांच्या इंद्रियांच्या कौशल्यामध्ये भर टाकणारी यंत्र असावीत. परंतु जी यंत्र लोकांच्या हाताचं कामच काढून घेणार असतील अशी यंत्र आपल्या काय कामाची, अशा प्रकारची भूमिका महात्मा गांधींनी मांडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गांधींच्या मध्ये मानवी वैफल्य म्हणजे माझ्या हाताला काम जर मिळालं नाही आणि मला माझी भूक भागवण्याकरता जर उत्पन्न मिळत नसेल तर यातूनच हिंसा आणि युद्ध यासाठी आधुनिक तंत्रविषयक नागरिकीकरण हे कारणीभूत ठरेल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. विकासाच्या नावाखाली आम्ही मोठे मोठे उद्योग, यंत्रसामग्रीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर लोकांच्या हाताचा रोजगार जाईल, लोकांच्या हातामध्ये उत्पन्न राहणार नाही आणि यातून लोकांच्या मध्ये जर वैफल्य निर्माण झालं, निराशा निर्माण झाली तर यातून हिंसा घडायला वेळ लागणार नाही, यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मानवाच्या भौतिक गरजा अधिक गतीने वाढत असताना मानवी श्रमावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या बेरोजगार वाढण्याच्या गोष्टीला कारणीभूत ठरणाऱ्या केंद्रीकरणाला चालना देणाऱ्या मोठ्या उद्योगांबाबत आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांना हा गांधींचा विरोध होता. गांधींचा विरोध विकासाला नव्हता, गांधींचा विरोध औद्योगिकीकरणाला नव्हता, गांधींचा विरोध यांत्रिकीकरणाला नव्हता. मात्र विरोध याला होता ज्या औद्योगिकीकरणामुळे, ज्या यांत्रिकीकरणामुळे लोकांच्या हाताचा रोजगार काढून घेतला जाईल, लोकांच्या कौशल्यामध्ये भर टाकण्याच्या ऐवजी लोकांना बेकार करण्याची भूमिका जर त्या विकासाने होत असेल तर याला मात्र गांधींचा विरोध होता. आणि मग आपल्या या ठिकाणी गांधींची उद्योगांच्या संदर्भातली भूमिका काय होती
हा प्रश्न जर विचारलेला असेल तर आपल्याला ही भूमिका या ठिकाणी मांडणं क्रमप्राप्त आहे. आता यापुढे जाऊन ते काय सांगतात उद्योगांच्या बाबतीमध्ये? खरं तर देशाचा विकास करायचा असेल तर भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे खेड्यांमध्ये म्हणजे ग्रामीण भागामधल्या उद्योगांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे, ग्रामोद्योगांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे. आपल्या देशामध्ये भांडवलाची कमतरता असल्यामुळे कमी भांडवलावरती उभे राहणारे लहान उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये बेकारीचा प्रश्न दूर करू शकतात. थोडं थोडं भांडवल गुंतवून जे छोटे छोटे उद्योग ग्रामीण भागामध्ये जे उभे राहिले त्याला संरक्षण द्यायला पाहिजे. लहान उद्योग जे आहेत ज्याला आम्ही लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्तकला उद्योग ज्याला आपण म्हणतो, या उद्योगांचा नियोजनपूर्वक विकास घडवून आणणं ही काळाची गरज आहे. महात्मा गांधींनी भारताच्या अर्थरचनेच्या संदर्भामध्ये एक जी व्यवस्था मांडली, जी रचना मांडली, ती रचना मांडत असताना उतरंडीसारखी ती व्यवस्था न ठेवता पाण्यातील तरंगासारखी ती व्यवस्था असावी अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मोठ्या उद्योगाकडून खालच्या तळाच्या उद्योगापर्यंत आपण जाण्यापेक्षा आपण पाण्यामध्ये दगड मारल्यानंतर ज्या पद्धतीचे तरंग निर्माण होतात त्या पद्धतीने तो दगड म्हणजे विकास आहे आणि त्या विकासाचे लाभ हे सर्वसामान्यांच्या पर्यंत सर्वदूर पोहोचले पाहिजेत अशी भूमिका त्यांना खरं तर या ठिकाणी मांडायची आहे. आणि म्हणून एक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे, महात्मा गांधींचा उद्योगासंदर्भातला विचार, महात्मा गांधींचा यांत्रिकीकरणाच्या संदर्भातला विचार आणि महात्मा गांधींच्या विकासाचा दृष्टिकोन केंद्रबिंदू हा ग्रामीण भागातला सामान्य घटक हा असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून गांधींच्या या यांत्रिकीकरणाच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला काही ठराविक गोष्टी मुद्देसूद आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण थोडं पुढे जाऊया. महात्मा गांधींची विश्वस्त कल्पना काय आहे? ही विश्वस्त कल्पना गांधी खरं तर असं म्हणतात की कार्ल मार्क्सचा विचार हा बराचसा गांधींच्या विचारासारखा होता. त्यातील महत्वाचा फरक एवढाच होता, गांधी विचारामधील अहिंसेचा आग्रह जो होता तो मात्र कार्ल मार्क्सच्या विचारामध्ये नव्हता. कारण अहिंसक मार्गाने समता कशी आणता येईल, गांधींना याचं उत्तर सापडलं ते म्हणजे विश्वस्त संकल्पनेतून. खरं तर विकास साधायचा, विकास साधत असताना सगळ्या गोष्टी तर साध्य झाल्या पाहिजेत, मात्र याकरिता अहिंसेचा मार्ग अवलंबला पाहिजे. कार्ल मार्क्सचा सुद्धा हाच विचार होता. कार्ल मार्क्सने समाजवादी व्यवस्था मांडली, म्हणजे देशातील सगळी साधन संपत्ती समाजाच्या मालकीची असावी, त्या साधन संपत्तीचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकाला झाला पाहिजे ही भूमिका कार्ल मार्क्सची होती. मात्र त्या ठिकाणी त्यांनी विरोधासाठी हिंसेचा वेळ पडली तर गरज पडली तर हिंसेचा वापर सुद्धा केला तरी चालेल अशी भूमिका खरं तर कार्ल मार्क्सने मांडली होती. याच्या बरोबर उलट या ठिकाणी देशाच्या आर्थिक विकासामधला लाभार्थी म्हणून सामान्यातल्या सामान्य, दुर्बलातला दुर्बल हा घटक हा असला पाहिजे हा गांधींचा आग्रह होता. मात्र त्याकरिता अहिंसेचा मार्ग अवलंबला पाहिजे ही भूमिका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर ज्यांना संपत्ती निर्माण करण्याचं कौशल्य आहे त्यांनी संपत्ती अवश्य मिळवावी. नीट लक्षात घ्या, गांधींचं असं मत होतं की ही जर अहिंसा आपल्याला जर राखायची असेल, लोकांच्या मध्ये समानतेची भूमिका आणायची असेल, सगळ्यांना सारख्या पद्धतीचे लाभ द्यायचे असतील तर लोकांच्या मनामध्ये ही भावना पहिल्यांदा निर्माण झाली पाहिजे की मी जी संपत्ती कमवतोय याचा मी मालक नाहीये, मी इतरांच्यासाठी संपत्ती कमवतोय. आणि मग गांधींनी या ठिकाणी विश्वस्त संकल्पना जी मांडली, ती विश्वस्त संकल्पना काय सांगते? ती असं म्हणतात, ज्यांना संपत्ती निर्माण करण्याचं कौशल्य ज्या ज्या लोकांच्याकडे आहे, मग ते उद्योजक असतील, ते व्यापारी असतील, ते तज्ञ व्यावसायिक असतील, या सगळ्यांनी संपत्ती अवश्य मिळवावी. परंतु तिचा वापर हे जे निर्धन लोक जे आहेत ह्या निर्धन लोकांच्या मध्ये वाटून एक विश्वस्त म्हणून तिचा वापर करावा. माझ्याकडे जे कौशल्य हे मला परमेश्वराने अशा अर्थाने दिलेलं आहे की ज्यांच्याकडे हे कौशल्य नाहीये, ज्यांना उत्पन्नाची साधनं नाहीये, त्यांना मी ही संपत्ती वाटावी. यासाठी हृदय परिवर्तन होणं गरजेचं आहे. लोकांच्या मधले ही भावना ही उत्पन्न झाली पाहिजे, त्यांचं हृदय परिवर्तन झालं पाहिजे. आणि ही काही एका दुसऱ्या क्षणामध्ये काही दिवसांमध्ये होणारी गोष्ट नव्हती. त्यासाठी लोकांच्या मनामध्ये ही बीज रोवली पाहिजे. मी या साधन संपत्तीचा मालक नाहीये. देशामध्ये मी वावरत असताना इतर समाजातल्या इतर घटकांच्या प्रमाणात माझं अस्तित्व आहे. मला जर काही जादा ज्ञान मिळालेलं असेल, माझ्याकडे काही जर नवीन कौशल्य असतील तर परमेश्वराची ही माझ्यावरती कृपा आहे. आणि मला त्या कृपेमुळे मला जे जादा उत्पन्न मिळतं हे माझ्या करवी, माझ्याकडून परमेश्वराने उत्पन्न करून घेतलेलं आहे. ते कोणासाठी आहे? तर देशातल्या त्या गरीब जनतेसाठी, त्या दुर्बल जनतेसाठी, ज्यांच्याकडे माझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये. मी माझ्याकडचं जे आहे ते त्यांच्याबरोबर वाटून खाल्लं पाहिजे.
म्हणजे मी त्या संपत्तीचा मालक नाहीये, मला फक्त निमित्त केलंय परमेश्वराने, पण ही संपत्ती इतरांसाठी आहे, अशी भूमिका, याला आपण म्हणतो विश्वस्ताची भूमिका. आणि ही भूमिका लोकांच्या मध्ये येणं हे खरं तर हे मोठं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान सहजासहजी पचनी पडणारं तत्वज्ञान नाहीये कुणाच्याच. कारण ॲडम स्मिथने सांगितल्या पद्धतीने मनुष्य हा स्वार्थी आहे. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे, सगळ्या प्राणी मात्राचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा मनुष्य एकमेव प्राणी असा आहे की तो त्याच्याबरोबरच त्याच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी संपत्ती साठवून ठेवण्याचं काम करतो. त्याचा आजचा दिवस भागला याच्यावरती त्याचं समाधान होत नाही. त्याचा उद्याचा भविष्यातल्या अनेक वर्षानुवर्ष पिढ्यांचा माझा विचार आम्ही जेव्हा करतो त्यावेळेला मनुष्य हा स्वार्थी आहे. ही भूमिका बदलणे गरजेचं आहे. महात्मा गांधींचं असं म्हणणं आहे की निसर्गामधल्या ज्या सगळ्या साधन संपत्ती हे काही संपणाऱ्या नाहीये. हे पिढ्यानपिढ्याच्या काय पुढे भविष्यामध्ये पिढ्या येतील त्यांचे सुद्धा भूक भागवण्याचं काम, त्यांचं सुद्धा गरजा भागवण्याचं काम हा निसर्गच करणार आहे. आणि निसर्गातला मी एक घटक आहे. आणि म्हणून निसर्गाचा जो नियम आहे, निसर्गातला प्रत्येक प्राणी मात्र हा फक्त आजच्या गरजेचा विचार करतो, तो साठवून ठेवत नाही. आज जे काय तुम्हाला मिळेल ते तुम्ही आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या समाजाच्या इतर घटकांच्या बरोबर वाटून खा. ही विश्वासाची भूमिका ही महात्मा गांधींनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. एक आदर्श तत्वज्ञान महात्मा गांधींनी ही घालून दिलं. या विश्वस्त कल्पनेचा उल्लेख जरी आर्थिक बाबीपुरता जरी मर्यादित असला तरी सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये विश्वस्त कल्पना ही सर्वच बाबतीमध्ये पाळलेली आपल्याला बघायला मिळते. महात्मा गांधींसारखा देशाचं नेतृत्व करणारा माणूस यांच्या सांपत्तिक परिस्थितीचा विचार जर केला तर काय त्यांची जीवनमान होतं. त्याच्या गरजा मुळात मर्यादित होत्या. जे काय उत्पन्न मिळायचं ते इतरांच्या मध्ये वाटून खाण्याची त्यांना सवय होती. आणि आपण तो जो त्यांनी जे जीवन जगलं त्याचा व्यापक अर्थाने जर आपण जर विचार केला तर वंश, राष्ट्रीयत्व, शिक्षण, वय, पुरुषत्व, वयाने ज्येष्ठत्व अशा सर्वच बाबतीमध्ये विश्वस्त कल्पना ही सामाजिक संबंध अधिक समतोल करू शकते. सर्वांना समान संधीचं स्वप्न घेऊन ही व्यवस्था आणखीन संपन्न होऊ शकते. ही विश्वस्ताची संकल्पना महात्मा गांधींनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर अखेरच्या दिवसामध्ये गांधींच्या असं लक्षात आलं, गांधींना हे विचारण्यात आलं की शासनाने आणि समाजाने निर्णय घेताना कोणता निकष मानला पाहिजे. गांधींनी यावरती उत्तर असं दिलं, सर्वात दरिद्री आणि केविलवाणा माणूस नजरेसमोर ठेवा आणि त्याचं कसं भलं करता येईल या पद्धतीची धोरणं राबवणं गरजेचं आहे. म्हणजे केवढा मोठा विचार आहे बघा. देशातला संपन्न सदृढ जो माणूस आहे त्याची काळजी करण्याची फार गरज नाहीये. आर्थिक विकास करायचा आहे तर विकास कोणासाठी आहे? जो दरिद्री आहे, जो गरीब आहे, जो या समाज व्यवस्थेमध्ये टिकू शकत नाही, तो बाजूला फेकला जातोय, अशा लोकांना डोळ्यापुढे ठेवून विकासाची पावलं टाकली पाहिजेत किंवा विकासाची धोरणं आखली पाहिजेत. हा विचार आजच्या खरं तर चंगळवादी विचारांशी जुळणारा नाहीये. आपण बघतो उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या या युगामध्ये आपल्या सगळ्यांना भुरळ पाडलेली आहे. प्रत्येक जण संपत्ती कमवण्याच्या मागे लागलेला आहे. खाजगीकरणाच्या प्रक्रियेतून ही जी प्रवृत्ती आणखी बळावत चाललेली आहे आणि याचे दुष्परिणाम आपण पाहतोय. याचे दुष्परिणाम जगभरामध्ये आपण पाहतोय. जगभरामध्ये जे काही हिंसा मित्र घडतायत, राष्ट्रांचं एकमेकांवरची जे आक्रमण आहे, ही सत्ता स्थापन करण्याकरिता ही जरी होत असली तरी सुद्धा ती सत्ता कोणासाठी आहे? ज्या सामान्यांच्यासाठी सत्ता आहे ते सामान्य यामध्ये भरले जात आहे, त्या सामान्यांचा जीव या सत्ता संघर्षामध्ये जातोय. ही बाब गांधींच्या विचाराच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिली तर आपल्याला गांधींचा विचार समजतो. या दृष्टिकोनातून गांधींची विश्वस्त संकल्पना आपल्याला अतिशय नैतिकतेच्या दृष्टिकोनातून, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजावून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून गांधींना एक वेगळं वलय, गांधींना एक वेगळं जे व्यक्तित्व जे प्राप्त झालं ते व्यक्तित्व या कारणाने प्राप्त झालं कारण त्यांनी अखंड मानवजातीचा विचार केला, अखंड मानवजातीच्या कल्याणाचा विचार केला. आणि हे कल्याण साधत असताना कुठलाही घटक हा त्या कल्याणाच्या व्यवस्थेपासून बाजूला राहणार नाही याची जबाबदारी ह्या प्रत्येक समर्थ आणि सक्षम व्यक्तीची आहे. कारण ही सक्षमता, ही सामर्थ्य हे तुमच्यामध्ये जे आलंय हे निसर्गाने तुम्हाला इतरांच्या करता दिलंय. अशा प्रकारची भूमिका त्यांनी विश्वस्त या संकल्पनेतून मांडलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपण जाणार आहोत गांधींच्या सर्वोदय संकल्पनेकडे. खरं तर परंपरागत भारतीय समाज व्यवस्थेची नैतिक तत्वाच्या आधार जी काय आमूलाग्र बांधणी आहे पूर्वीपासून, आपल्याकडे पूर्वी
स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी किंवा ब्रिटिश येण्याच्या पूर्वी किंवा ब्रिटिश होते तेव्हाही आपल्याकडे खेडी स्वयंपूर्ण होती. म्हणजे प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीची गरज ही त्याच खेड्यामध्ये भागवली जात होती. अशा प्रकारची एक मांडणी, अशा प्रकारची संरचना ही भारतातल्या खेड्यांची होती. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना ही तिथूनच गांधींनी उचललेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर गांधींच्या सर्वोदय या संकल्पनेमध्ये सर्वांचं कल्याण, सर्वांचा उदय असा सर्वोदय या शब्दाचा भावार्थ आहे किंवा व्यापकता आहे. आणि म्हणून भगवद्गीतेतल्या सर्वभूताच्या कल्याणाची संकल्पना या ठिकाणी आपल्याला ते आठवण करून देतात. या विचारसरणीचा महात्मा गांधींनी खरं तर त्यांच्या अनेक व्याख्यानातून, अनेक प्रकारच्या लिखाणातून हा आग्रह धरलेला होता की खरं तर सर्वांच्या कल्याणासाठी ही जर व्यवस्था कार्यरत होत असेल किंवा उपयोगी पडत असेल तरच ही व्यवस्था उपयोगाची आहे. अन्यथा ज्या सत्ता संघर्षातून, ज्या सत्तेच्या लालशीपोटी सामान्यांच्या हिताचं बळी दिलं जात असेल तर यामध्ये मात्र निश्चितपणाने या विकासाला काही अर्थ नाहीये. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडताना 18 जानेवारी 1948 हरिजन वृत्तपत्रामध्ये जो अंक प्रकाशित झाला त्यामध्ये सर्वोदयाचा आशय आणि त्याची वैशिष्ट्य ही स्पष्टपणाने त्यांनी मांडलेली आपल्याला बघायला मिळतात. खरं तर या पाठीमागचा जो विचार होता, ज्या विचाराने गांधींना ही स्फूर्ती मिळाली, ही प्रेरणा मिळाली किंवा ज्याचा आदर्श त्यांनी मांडला, तो आदर्श होता जैन धर्मियांच्या मध्ये जैन दर्शनातला जो विचार होता आणि रस्किन हा जो तत्ववेत्ता होता याचं एक पुस्तक होतं. काय त्या पुस्तकाचं नाव? अनटू धिस लास्ट. या पुस्तकावरून गांधींना सर्वोदयाचा विचार सुचला. आणि कारण गांधींनी रस्किनच्या या पुस्तकाचं गुजरातीतलं भाषांतर करून त्याला सर्वोदय हे नाव दिलं. आणि म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे गांधींची सर्वोदय ही संकल्पना म्हणजे सर्वांच्या कल्याणाची संकल्पना रस्किनच्या अनटू धिस लास्ट या पुस्तकाचं भाषांतर आहे. आणि ते भाषांतर गुजराती भाषेमध्ये होऊन त्याचं नाव हे सर्वोदय असं त्यांनी ते दिलं होतं. खरं तर पाश्चात्य युक्तिवाद्यांच्या अधिकाधिक लोकांच्या अधिकाधिक सुख बघा, अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक सुख म्हणजेच कल्याण या विचारधारेला मागे टाकणारा सर्वोदय हा विचार आहे. म्हणजे आपण कल्याणाचं अर्थशास्त्र आज मित्र अभ्यासतो, ज्याला आपण वेलफेअर इकॉनॉमिक्स असं आपण म्हणतो. या वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये समाजातल्या शेवटच्या घटकाचा लाभ होईल, शेवटच्या घटकाला मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये घेऊन येता येईल, त्याचाही राहणीमानाचा दर्जा उंचावेल अशा प्रकारचं अर्थशास्त्र जेव्हा आपण मांडतो त्याला आपण कल्याणाचं अर्थशास्त्र म्हणतो. मात्र त्याही कल्याणाच्या अर्थशास्त्राला मागे टाकणारा सर्वोदय हा विचार आहे. सर्वोदयामध्ये समन्वयाचा विचार महत्वाचा आहे. आणि मग सर्व विचारांचा मेळ घालण्याची आणि त्यांना एकत्र आणण्याची शक्ती ही सर्वोदयाच्या तत्वज्ञानात आहे असं आपल्याला म्हणलं तर ते वावगं ठरणार नाहीये. सर्वांचं सुख हा विचार या ठिकाणी केंद्रीभूत आहे. सगळ्यांचा विकास म्हणजे त्यामध्ये जात, धर्म, पंथ हे सगळं बाजूला ठेवून, प्रांत बाजूला ठेवून, राष्ट्र बाजूला ठेवून, राज्य बाजूला ठेवून सगळ्या सीमा ओलांडून सर्वांच्या कल्याणाचा विचार ज्या वेळेला होतो, सर्वांच्या सुखाचा ज्या वेळेला विचार होतो आणि सर्वोदय विचारातील सुखाची कल्पना ही नैतिक सुखाची संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीने म्हणजे प्रत्येक व्यक्तीने खरं तर सर्वांच्या कल्याणासाठी आपल्याकडच्या काही त्यागाला सज्ज असलं पाहिजे आणि तरच हे शक्य आहे. आणि अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या त्यागातून इतरांच्या दुःखावरती जेव्हा आम्ही काही मार्ग काढू शकू, त्यांना सुखाचा अनुभव देऊ शकू, अशा प्रकारचा विचार हा एक नव समाज निर्मितीचा व्यापक विचार असल्यामुळे त्यामध्ये गांधींना अभिप्रेत असणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्थेबरोबरच व्यक्ती जीवनाशी निगडीत अशा प्रकारच्या शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, व्यवसाय या सगळ्यांच्या बाबतीमध्ये गांधींना हा सर्वांच्या बरोबरचा कल्याणाचा विचार हा इथं मांडायचा आहे. सर्वोदयवादामध्ये गांधींनी समाजाचा आध्यात्मिक विकासवाद मांडलेला आहे. खरं तर या ठिकाणी प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं नैतिकता ही विकसित करणं गरजेचं आहे. नैतिकता विकसित करणं याचा अर्थ असा, मी माझ्याबरोबर जेव्हा इतरांचा विचार करतो त्याच वेळेला माझ्याकडून इतरांच्या सुखाची काहीतरी त्यागाची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण होऊ शकते. हा त्यांचा आध्यात्मिक विकास हा गांधींनी मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या आध्यात्मिक विकासाच्या पाठीमागे जी तत्व होती त्या तत्वांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी आवर्जून करावा लागेल. त्यामधलं पहिलं तत्व आहे, समाजामध्ये व्यक्तीमध्ये फरक जरी असला तरी त्यांचे हितसंबंध हे सारखेच असतात आणि म्हणून परस्परांमधला
स्वामित्वाच्या जागी परस्पर समानतेचा विचार हा प्राधान्याने केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझी सत्ता असली पाहिजे, प्रत्येक ठिकाणी माझं वर्चस्व असलं पाहिजे. या भूमिकेच्या ऐवजी परस्परांच्या मध्ये समानतेचा विचार जर आपण ठेवला तरच आपण सर्वोदयाची संकल्पना ही अंमलात आणू शकतो किंवा सत्यात उतरू शकतो. ही भूमिका त्यांनी मांडली. त्यातलं पहिलं तत्व. दुसरं तत्व गांधींनी मांडलं ते म्हणजे साध्य आणि साधन यांचा अन्योन्य संबंध आहे. आपण साधन कोणाला करतोय आणि साध्य कोण आहे याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे. खरं तर त्यासाठी सर्वोदयाचं उद्दिष्ट साधण्याकरता साधन सुचिता ही आवश्यक आहे. म्हणजे जी साधनं उपलब्ध आहेत ही साधनं फक्त माझ्या एकट्यासाठी नाहीये. या साधनांवरती या देशातल्या प्रत्येकाचा तेवढाच अधिकार आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाचं या साधनांच्या माध्यमातून कल्याण साधलं पाहिजे. हे साध्य गाठण्याची भूमिका या दुसऱ्या तत्वातून गांधींनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तिसरं तत्व त्यामध्ये मानतात अधिकारांच्या पेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मला अधिकार काय, माझे हक्क काय, त्यापेक्षा माझं कर्तव्य काय याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि कर्तव्य पालनातून ज्या अधिकारांची निर्मिती होईल तेवढेच अधिकार खरं तर सर्वोदयी समाजातील व्यक्तींनी उपभोगले पाहिजेत. मला जे माझं काम करायचंय आणि त्या काम करण्यापुरते मला जे काही अधिकार आहेत तेवढे मला पुरेसे आहेत. सगळ्या जगावरती राज्य कमवण्याचा अधिकार हा मला आवश्यक नाहीये. माझ्या पूर्ण देशावरती माझं वर्चस्व असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आणि भावना ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी समाजाचं हित साधलं जाऊ शकत नाही. ही भूमिका त्यांनी या ठिकाणी या तत्वातून मांडली बघायला मिळते. चौथं तत्व त्यामधलं सर्वोदयी समाजातील व्यक्तींच्या प्रत्येकाच्या ठिकाणी सत्य आणि अहिंसेच्या तत्वाबरोबरच ब्रह्मचर्य ह्याही गोष्टीला त्यांनी महत्व दिलं. याचं कारण असं भारतासारख्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात असणारी लोकसंख्या ही भविष्यामध्ये सगळ्यांच्या गरजा भागवू शकणार नाही. यातून कदाचित निसर्ग प्रवृत्तीप्रमाणे एकमेकांच्या विरोधामध्ये आपलं जीवन जगण्याकरता संघर्ष उभा राहू शकतो. आणि म्हणून अभय, अस्थेय, अपरिग्रहण, संयम, वैराग्य, श्रमप्रतिष्ठा, स्वदेशी आणि सर्व धर्मांच्या विषयी आदरयुक्त भावना हे खरं तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असली पाहिजे. ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली बघायला मिळते. सर्वोदयाची स्वतःची अशी राज्यव्यवस्था असावी. त्या व्यवस्थेमध्ये देशातला प्रत्येक व्यक्ती केंद्रस्थानी पकडून प्रत्येक खेड स्वतःचं एक गणराज्य असलं पाहिजे. प्रत्येक ज्याला स्वयंपूर्ण खेड्याचा विषय आपण ज्याला मानतो प्रत्येक खेड्याने आपले निर्णय आपण स्वतः घ्यावेत याला आपण म्हणतो गणराज्य खेड. आणि त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला हे मुक्त आणि स्वयंपूर्ण अशा पद्धतीचं जीवन जगता आलं पाहिजे. या सगळ्यांच्या मध्ये मैत्रिक्य असलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. आणि हे सगळं असताना प्रेम आणि परस्पर सहकार्य हा ग्रामीण जीवनाचा मूलभूत आधार असेल. शासन व्यवस्था विकेंद्रित स्वरूपाची तत्व अवलंबेल. हे राज्य पूर्णतः अहिंसक राज्य असलं आणि सामान्य व्यक्तीचं हितसंबंध केंद्रस्थानी असणारी न्यायोचित अर्थव्यवस्था यामध्ये असावी. ही भूमिका गांधींनी या ठिकाणी मांडलेली बघायला मिळते. मर्यादित गरजा हा या अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि म्हणून वस्तू विनिमय हे आर्थिक व्यवहारांचं साधन राहील. उत्पादन प्रक्रियेमध्ये निसर्गाचं किंवा व्यक्तीचं शोषण होता कामा नये हे या व्यवस्थेचं प्रमुख सूत्र आहे. आणि व्यवसायाचं विकेंद्रीकरण, ग्रामोद्योगाला चालना, उत्तेजन, चलनमुक्ती, संपत्तीची सामूहिक मालकी आणि विश्वस्त म्हणून तिचा वापर ही या अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य. आणि म्हणून सर्वोदय हे सगळे सारखे आहे. सर्वोदयामध्ये सगळे सारखे आहे. कोणी उच्च किंवा कोणी नीच नाहीये. म्हणजे ज्यामध्ये वर्गवारी विषमता हा प्रकार तुम्हाला सर्वोदयामध्ये पाहायला मिळणार नाही. सगळ्यांची सारखीच काळजी घेता येईल. सर्वांना विकासाची सारखी संधी देता येईल. सर्वांना सारखं शिक्षण मिळेल. सर्वोदयाचा बहुमतावर आधारलेली लोकशाही व्यवस्था निर्माण होईल किंवा ती मान्य केली जाईल. आणि म्हणून आधुनिक प्रचलित शासन विषय हे पाश्चात्य राजकीय संघटना पद्धतीप्रमाणे यांना सर्वोदय विचारामध्ये स्थान राहणार नाही. पाश्चिमात्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून जर आपण आपला विकास करू म्हणलं तर निश्चितपणे तो होणार नाही. सर्वोदयी राज्य खऱ्या अर्थानं शासनमुक्त, स्वयंनियंत्रित, तो विकेंद्रित स्वरूपाचा असेल, लोकनीतीचं राज्य असेल. जसं विकेंद्रीकरण होईल तसतसं लोकशक्ती, लोकनीतीचं राज्य विकसित होईल. आणि त्यामधूनच पूर्ण विकसित रूप म्हणजे गांधीजींना अभिप्रेत असणारी रामराज्याची जी संकल्पना आहे ही या सर्वोदय संकल्पनेतून साध्य होईल. म्हणून सर्वोदय राज्य संकल्पनेची ती आदर्श बाब ही मांडली जाते. आणि म्हणून शांततामय, अहिंसक मार्गाने, परस्पर सहकार्याने
हे सर्वोदय संकल्पना साध्य होईल अशा प्रकारची भूमिका हिथं मांडलेली आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी आपण थांबून उद्याच्या तासाला आपण पुढचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. तोपर्यंत आपली रजा. धन्यवाद. थँक्यू.